हाय नमस्कार. बघू शकताय मी कुठं आले. ती काय ती घरं दिसते ती ना, ती माल वीटभट्टीची आहे ती. ही काय तिकडे दिसत असेल तुम्हाला. आणि इकडं आले होते सरपण बघायला. सरपणच नाही, सगळं काटेचं सरपण आहे काय. हो का, चुलीला लागतंय की एकला जीव असला तरी लागतंय. गरम पाणी लागतंय, परत खायला लागतंय, पोटाला करावंच लागतंय की. तर आली होती इकडं, पण सरपण काय घावलं नाही. चालले मग आता. हाय थोडंसं, उद्या बघू जाईल. काय करावं, सवडच भेटेना जायला सरपणाला. 2 वाजता नाहीतर 2:30 वाजता उठायचं. कधी कधी तर उशीर पण होतो उठायचं. मी इथं बसते जरा वेळ, तुमच्याशी गप्पा मारते, थोडंसं महत्त्वाचं बोलायचं. अयो, तर तुमच्याशी मला गप्पा मारायच्यात, जरा महत्त्वाच्या आहेत त्या. ध्यान देऊन कान उघडं ठेवून ऐका बरं का भावा बहिणीनं. आणि काही चुकत असेल तर तसं पण मला सांगा बरं का. कसं आहे माहिती का, पोटा पाण्यासाठी यावं लागतं या. भले किती का लांब असं. आता इथं आणवीचा हाल होत्यात म्हणून मी काय आणवीला आणलं नाही. आणि दीक्षा शाळेत, त्यामुळं आईला म्हणजे आणवीला आणलं असतं तर आई कामाला गेली असते. आणि तिचं अजून कुठं दुखापट करत घेऊ बसू. आधी दुखतंय तिचं पोट 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 करते. नेलं तर मोठ्या भावाने दवाखान्यात. सोनोग्राफी काय करायला सांगितले वाटतं. पहिल्यासारखं दुखत आहे आता. हाय म्हणली बरं गोळ्याने राहतलंय, तिला हाय मुतखडा. तिथं काय होतं माहिती का, लय बिहारीची लेकरं आहेत आणि केव 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 करते ती कालवाच. आणि हेडव बनवायलाच टाईम पण नाही मला. आणि तिथं लेकरं पण असते ती, म्हणून म्हणलं चला दिवस मावळायला लागलाय, म्हणलं यावं बा एक हेडव तर बनवा म्हटलं. तर महत्त्वाचा असा विषय आहे की आता मी का बरं शिव्या दिल्या, कशामुळे दिल्या, त्याला कारण आहे. वहिनी काय म्हणतात, तुम्ही इथं म्हणजे नांदत नाही ना, तर कशाला तुम्ही त्यांना शिव्या देता, तुमचा काय अधिकार नाही. भले माझा काय अधिकार नसल, मी लग्न करून त्याच्याशी चुकी केली, हे माझा गुन्हा आहे असं म्हणावं लागेल. ठीक आहे, तसं तर तसं. पण ज्या व्यक्तीला मी शिव्या दिल्या त्या, ती व्यक्ती मला धाडच करायला फोन करत नाही. आणि त्यांनी फोन करावा ना म्हणूनच मी नाव घेऊन बोलते. आणि त्यांच्यात एवढं धाडीच नाही, कारण माझी मी कुठंच चुकलेली नाही. आणि वहिनी म्हणतात ना, कोणचा बाप म्हणून मारणार नाही लेकराला. आता मस्ती 2-3 दिवस झालं त्यांनी हेड्यावर टाकलेला बरं का. पण मला टायमिंग भेटत नव्हता, म्हणून म्हणलं चला आताशी त्या विषयावर बोलावं थोडंसं. तर हां, कोणचाच बाप असा नसेल की पोटच्या लेकराला अपंग झालं म्हणून मारण्याचा प्रयत्न करेल. आणि हे पुरावा आहे माझ्याकडं, बोलता पुरावा आहे. आणि त्यावेळेस ती काय लहानच होती, आणवी पूर्ण 1 वर्षाची पण नव्हती. म्हणजे बाळवतेतच होती आणवी. त्यावेळेस त्यांनी हात असा गळ्याला दाबला होता दोन्हीकडून. मग तुम्ही सांगा, इतभर जीव कसं का असं ना आईच्या पोटाला, आईच्याच सांगते, आईच्याच पोटाला साप तरी आला ना तरी पण आईलाच प्यारे असतो, बापाला प्यारे नसतो. बाप कवचित आहे या जगात आहे. असं नाही की त्या माणसासारखा तो माणूस म्हणजे दुसरी माणसं तशी नसतेली. पण ती माणूस असा आहे ना की त्याला जुगार, दारू, गांजा, ड्रग्स काय म्हणतात ती तसलं, आणि अख्ख्या टीमुरणीचा उतारा येतो, उतारा. आणि माझं कारण त्यांना शिव्या द्यायचं काय माहिती का, त्यांनी मला भलं कुठं का 1 रुपया द्यायचा होईना, 1 रुपया मला नाही देऊ द्या, पण त्यांची लेकरं होती, त्यांचं रगत होतं, मी सांभाळते. त्यांनी हेडव बघतात माझं, पण त्यांना कळायला पाहिजे होतं की बाबा ही बाई इकली कष्ट बळ बांधून 2 लेकराला आजपर्यंत लहानाचं मोठं केलंय आणि करतीये. मग ह्यांना लाज नको. मग कोणची आई असेल मला कळल्यावर आणि मला फोन केला आणि मला शिव्या देतोय, हां मला शिव्या देतोय. मग मी शिव्या दिलेलं काय चुकलं, काय चुकलं.
आणि ती व्यक्तीला मी शिवे दिले ना, कुत्री ही म्हणलं ना, तर त्या व्यक्तीला एकच सांगणं आहे माझं, अजून पण तू हेडेव तर बघतेस, मला चांगलंच माहिती आहे. आणि हो, तुला आवाजावं बोलावं ही लायकी पण नाही तुझी. आणि तुमच्या गांडीत दम असेल ना, तर मला फोन करून दाखवा, मग मी तुम्हाला दाखवते. अरे किती का असतं बोलायचं, त्याला पण लिमिट असतं. तुम्ही काय एकलं दिसलं म्हणून बोलायला काय रिकामे फिकामं झालात का काय? का मनाचं मालक झालात? हां, मी शिव्या दिलेल्या दिसत्यात, मी नांदत नाही. अरे नांदत नाही म्हणजे जगात भरपूर आहेत. नवरं कुत्र्यावनी मारते तर मला पण मार खाल्ला आणि मी पण खाल्लाय की मार. मार खाल्ल्यावर लगेच एकदाच मला मारलं लग्न झाल्यावर आणि मी पळून आले असं नाही. मग 2 लेकरं काय उगत झाली का तिथं? हां, जवळजवळ त्याच्यापाशी मी 4 वर्ष 5 वर्ष नांदली असेल की. हां, पहिल्या पण पोरीला जलमल्यावर काय म्हणलं माहिती आहे का? ही माझी पोरगी नाही. अरे माझी पोरगी नाही, तुझ्या डोळ्यात काय माती गेलती काय? दातीच काय तोंडाच्या? हां, मग कोणच्या आईचं आणि कोणच्या बायकोचं तोंड नाही खवळणार? ही माणसं मला बोलायला भाग पाडतात. तर मी अजून एक हेडव बनवते, कारण मला इथं नेट नाही आणि हेडव मला लवकर टाकण्याच्या ऐवजी मी किती उशिरा पडतो हे तर तुम्हाला माहिती असेल. आणि काही चुकत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मी अजून एक खास हेडव बनवणार आहे, नक्कीच बघा आणि लाईक करा आणि शेअर पण करत जावा.